आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। राज्यकर्त्यांसाठी संविधान हे एक पुस्तक असलं तरी ते आमचा श्वास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे आमचं सर्वस्व आहे। आम्ही त्याचं रक्षण प्राणपणानं करत राहू असं आझाद समाज पार्टीचे खासदार चंद्रशेखर आझाद परभणीत म्हणाले। परभणी बंद दरम्यान अनेक आंदोलकांना पोलिसांनी मारहाण केली। त्यानंतर प्रियदर्शनी नगर आणि भीमनगर या नगरातील लोकांना व महिलांना पोलिसांनी कोम्बिंग करत मारहाण केली। या घटनेचा आढावा घेण्यासाठी खासदार चंद्रशेखर आझाद हे आज परभणीत आले होते। निरपराध तरुणांना, महिलांना, मुलींना मारहाण केलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी मागील 18 दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाला खासदार आझाद यांनी भेट देऊन जनसमुदायाला संबोधित केलं। निरपराध लोकांना पोलिसांनी जनावरांसारखं मारलंय। मारहाण झालेल्या अनेकांना आम्ही भेटलो। या आंदोलनामध्ये त्यांनी कुठेही हिंसाचार केला नाही। अशा तरुणांना पोलिसांनी कोम्बिंग करत पोलीस कोठडीत मारहाण केली आहे। पोलिसांच्या मनामध्ये जातीयवाद ठासून भरल्याचं दिसून आलं आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही असंही आझाद यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहामध्ये खोटं बोलत असताना विरोधी पक्षातील एकही आमदार परभणीच्या घटनेवर का बोलू शकला नाही। पोलीस अधीक्षकांना या घटनेविषयी माहिती विचारली असता त्यांनी न्यायालयीन चौकशी असल्याचं सांगितलं। या आंदोलनादरम्यान व आंदोलन संपल्यानंतर ज्या पोलिसांनी तरुणांना, महिलांना व मुलींना मारहाण केली त्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा 17 जानेवारी रोजी परभणी येथून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देखील खासदार चंद्रशेखर आझाद यांनी दिली आहे। भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी आज स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य नेते लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। खासदार आझाद हे सकाळी परभणीत दाखल झाले। पाठोपाठ काही पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी हितगुज केल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यांच्याबरोबर हितगुज करत घटनेबद्दल त्यांनी माहिती घेतली। आपण कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू आणि न्याय मिळवून देऊ असा विश्वास खासदार आझाद यांनी यावेळी दिला। तर राहुल नगरातील लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा खासदार आझाद यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। वाकोडे यांच्या आंबेडकरी चळवळीतील अमूल्य योगदानाबद्दल कौतुक करतेवेळी वाकोडे यांच्या स्मृती निश्चितच जोपासू, आंबेडकरी चळवळ त्याद्वारे आणखी बळकट करू असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला। तर या कुटुंबियांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहून सरकार दरबारी न्याय मिळवून देऊ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। भीम आर्मीचे अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी आज परभणीचा दौरा केलाय। या दरम्यान त्यांनी लोकनेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपण लढणारे आहोत, त्यामुळे ही लढाई आणखी जोमानं पुढे लढावी लागेल। परभणीतील घटनेतील पोलिसांचा राक्षसी चेहरा समोर आला असून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे टॅटू पाहून आणि कपाळावर निळ पाहून मारहाण केली हे अत्यंत निंदनीय आहे। आपण संसदेच्या अधिवेशनामध्ये परभणीचा पहिला मुद्दा मांडणार असल्याचं देखील खासदार चंद्रशेखर आझाद म्हणाले। परभणीच्या आंदोलनात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आज भीम आर्मीचे अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी सोमवंशी यांच्या आईनं आपबीती खासदार आझाद यांच्या समोर मांडली। तर खासदार आझाद यांनी जोपर्यंत सोमनाथला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार असल्याचं आश्वासन देत या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचं वचन दिलं। राज्यातील महायुती सरकारनं विविध घटकांसाठी नेहमी चांगले निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्या सर्व निर्णयाचा विविध घटकांना मोठा फायदा होतोय। तसा फायदा आपल्या कामगार बांधवांना सुद्धा झाला आहे आणि यापुढे देखील होतच राहील, कारण राज्यातील कामगारांचं जीवनमान उंचवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलंय। गंगाखेडच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अन्नछत्र सभागृहामध्ये आयोजित कामगार गृहोपयोगी साहित्य संच वाटप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। याप्रसंगी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते शेकडो कामगारांना
साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीनं अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी येत्या 4 जानेवारी रोजी परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय व सर्वधर्मीय मोर्चा सकाळी 11 वाजता नूतन महाविद्यालयातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत निघणार आहे. या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे व परभणी जिल्ह्यातील प्रतिनिधी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज सर्वपक्षीय व सर्व समाज संघटनांची एकत्र बैठक घेण्यात आली. हा मोर्चा सकाळी 11 वाजता नूतन महाविद्यालयातून निघून महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानलपेठ कॉर्नर, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे, महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत येणार आहे. या होणाऱ्या मूक महामोर्चासाठी परभणी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व जाती धर्मातील बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. महाराष्ट्र शासन नगर विकास यांच्या वतीनं आज सकाळी 11 वाजता क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे होते, तर उद्घाटन महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रदीप जगताप यांच्यासह नगर परिषद गंगाखेडचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, पुणेचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे, उपायुक्त भवन तडवी, पाथरीचे मुख्याधिकारी तुकाराम कदम, पालमचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, मानोदच्या मुख्याधिकारी कोमल सावरे, सेलूचे मुख्याधिकारी युवराज पौळ, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राजकुमार जाधव, चंद्रकांत पवार, उमेश आरदड आदींची उपस्थिती होती. देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भूतपूर्व कृषी मंत्री तथा विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मानाच्या डॉक्टर ऑफ सायन्सेस या पदवीनं या महिन्याच्या शेवटी कृषी विद्यापीठात होणाऱ्या पदवीदान समारंभात गौरवण्यात येणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे सन्मानित राज्यपाल व कृषी मंत्री उपस्थित राहणार आहेत. याबाबत राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांना कळविण्यात आलं असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य डॉक्टर प्रवीण देशमुख यांनी दिली आहे. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एन्फोर्समेंट ऑफिसर प्रोव्हिडंट फंड या पदासाठी जुलै 2024 आणि नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये परभणी येथील माजी खासदार स्वर्गीय शेषरावजी देशमुख यांचे नातू आणि स्वर्गीय संजयराव देशमुख यांचे चिरंजीव हरीश संजयराव देशमुख यांची निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे निवड झाल्याबाबतची यादी आज 2 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून हरीश संजयराव देशमुख यांची ऑल इंडिया रँक 87वी आहे. हरीशच्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन करण्यात येतं. पूर्णा तालुक्यातल्या श्री क्षेत्र धनगर टाकळी इथं सद्गुरू दाजी महाराज जन्मोत्सव आणि सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान रौप्य महोत्सव निमित्तानं आयोजित ऋग्वेदाचं दशग्रंथ षडग्रंथासह संहिता पदक्रम पारायणाला आज देशातील नामांकित घनपाठी वैदिकांच्या उपस्थितीत विधिवत सुरुवात झाली. श्री दाजी महाराज संस्थान, श्री गंगाजी बापू गोसेवा प्रकल्प, सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान आणि श्री दाजी महाराज सेवा मंडळांच्या संयुक्त सहकार्यानं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यानिमित्त 2 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये हे पारायण होणार आहे. सेलू तालुक्यातल्या बोरकिनी शिवारामध्ये एका शेतात लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगारावर चारठाणा पोलिसांनी 1 जानेवारी रोजी सायंकाळी 4:45च्या सुमाराला छापा मारला. या छाप्यामध्ये पोलिसांनी रोख रकमेसह 3 कार, 11 दुचाकी असा एकूण 20,93,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. देवगाव माळकिनी रोडवर बोरकिनी शिवारातील एका लिंबाच्या झाडाखाली जुगार सुरू होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून 1 जानेवारी रोजी सायंकाळी पथकाने छापा मारला. यावेळी तिरट नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी छापा मारला तेव्हा मनोहर देशमुख, भारत राठोड, सुनील वाघ, रामराव मुसळे, साहेबराव गाडेकर, रवी आडे, दिनकर ताटे, मुसळे अण्णा, केशव देशमुख, सचिन गायकवाड, गजानन भिसे, सुनील वाघ
हे जुगार खेळताना मिळून आले। या प्रकरणी 12 जणांसह इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। परभणी शहरातील जिलेबी विक्रेता सन्नी सिंह यांच्या वतीनं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलीला जन्म देणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात येतो। मागील 13 वर्षापासून ते हा उपक्रम राबवित असून हे त्यांचं 14वं वर्ष आहे। यावर्षी शासकीय स्त्री रुग्णालयात मुलीला जन्म देणाऱ्या एका मातेचा सोन्याचे नाणे देऊन व इतर 2 मातांना चांदीचं नाणं भेट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे। शासकीय स्त्री रुग्णालयात 1 जानेवारी रोजी मुलींना जन्म दिलेल्या मातांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात आली। यामध्ये संजीवनी साखरे यांना 2 ग्रॅम सोन्याचं नाणं भेट देण्यात आलं, तर मीरा अवकाळे व शारदा परडे या दोघींना चांदीचं नाणं भेट देऊन सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी प्राध्यापक विठ्ठल कांगणे, आझम खान, सुधीर साळवे, डॉक्टर ताज, डॉक्टर धर्माधिकारी यांची उपस्थिती होती। जिंतूर तालुक्यातल्या परभणी रोडवर पांगरी गावाच्या शेतशिवारात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर जिंतूर पोलिसांच्या पथकानं 31 डिसेंबरच्या रात्री 11:15च्या सुमाराला छापा टाकला। या कारवाईमध्ये पीडित महिलेसह काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी एकूण 5,41,420 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, पोलीस अंमलदार भगवान भुसारे, दोगदंड भाग्यश्री सानप, शेख निशाद यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पोलिसांनी या ठिकाणी ग्राहक पाठवला आणि त्या ग्राहकांना इशारा देतात पोलिसांनी छापा टाकला। एका पीडित महिलेची येथून सुटका देखील करण्यात आली आहे। या प्रकरणी आनंद देशमुख, नवनाथ चोरे, देवानंद कनकुटे, शेख मोहसिन, गणेश वजीर, शिवाजी वजीर, आनंद कनकुटे, उद्धव घनवटे, शाहरुख पठाण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। परभणी आयसीयू हॉस्पिटलमध्ये 1 जानेवारी रोजी सूरज गंगाधर जाधव हा उपचार घेत असताना 4थ्या दिवशी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्याचा 29 डिसेंबर रोजी परभणी ते गंगाखेड रस्त्यावर रेंगे फायनान्स जवळ अपघातात घडला होता। मात्र तो अपघात नसून घातपात झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता। आज 2 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 1च्या दरम्यान गंगाखेड येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मयत सूरज जाधव यांना प्रथम स्मशानभूमीत अनेकांनी श्रद्धांजली वाहिली। तसंच 1 जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद झाला होता। पुढील या घटनेत घातपात होता का याचा तपास करावा अशी मागणी देखील करत आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।